ओ माय गॉड, उताराचा उभा हो पडशील लेखाता भलत्या ठिकाणी हात लागला तर बोंबलत बसशील. तसं तर आम्हालाही करता येते. हात लावू नको थंडीचा दिवस. नाही का एवढा गावाच्या जवळच म्हणजे आता इतरावून राहिलास का? कारण त्यादीचा रट्टा तुला कमी झाला असेल तर सांग. नाही गावाच्या जवळ असून मला चमकवून राहिलास का? सांग. त्या दिवशी तुझ्या गावाजवळ झालं, समजलं का? तुला माहित आहे हा दणका सोडूच आहे म्हणून. समजलं का? गणाचं पूजन झालं, तुझं राऊंड झालं, उतराचा उघडा पडतात. काय उतराचा उघडा पडून राहिलास का? तुला वाटत असेल का असा उतराचा उघडा झाला तर हे भेटते ना चमकते म्हणून? नाही. का वाटते तुला ते असं काही पहिली गमत आहे का? हे नाही पहिली गमत आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, इथं बसलेली सर्व मंडळींना माझं प्रणाम. इथं बसलेली सर्व मंडळींना माझं प्रणाम. सर्वांनी शाहीर मान्यवर दिला माझं सलाम. इथं बसलेली सर्व मंडळींना माझं प्रणाम आहे. सर्वांनी शाहीर मान्यवर दिला माझं सलाम आहे. माझं सलाम आहे. दोन इशाराचा घराकडचे राहून संपले आणि खऱ्या अर्थात इथून सुरुवात झाली. गणाच्या माध्यमातून मला सुंदर अशी प्रश्नाची विचारणा केली होती. कशी? मला प्रश्नाची विचारणा केली होती. मी त्याचं तंती उत्तर दिलं. समजलं का? स्वतः शहरामध्ये काय म्हणते, या जगाच्या पाठीवरती कोणी ज्ञानाने परिपूर्ण झाला नाही. समजलं का? म्हणजे आपली तर आपली लोकांची दीड पाहिजे. समजलं का? या जगामध्ये कोणी कधी तर परिपूर्ण या ज्ञानाने कधी कोणी झालं कधी होऊ शकणार नाही. समजलं का? या ज्ञानाने कधी कोणी परिपूर्ण होऊ शकणार नाही. मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी तंतोतंती दिलं तर मग तो देव होईल का? अरे तो संत विचारला का देव विचारला? तुला उदाहरणात सांगते सूरज. समजलं का? बाबा जुमदेवजी एक मानव आहे, बरोबर नाही? ते जनावर होते का? नाही. तुम्ही साक्षात माझे माय बापा हो, माझ्या माय मावल्या हो. समजलं का? बाबा जुमदेवजी तेही एक मानवच आहेत की नाही? तरी बाबा जुमदेवजीला भगवंताचा दर्जा आजही संपूर्ण या जगामध्ये मिळत आहे. कारण त्यांनी एका भगवंताची प्राप्ती केली. एका भगवंताची प्राप्ती केली. एक नाम, एक चिंत, एक लक्ष धरून एका परमेश्वराची प्राप्ती केली. आणि आजही त्या भगवंताच्या बाबा हनुमानजीच्या बरोबरचा दर्जा त्या माझ्या बाबा जुमदेवजीला मिळत आहे. ते भगवंत झाले का? नाही. आईच्या उदरातून ज्यावेळेस जन्माला ते भगवंतच नाव जन्माला आले का? नाही. तथागत गौतम बुद्ध मानवच होते ना? मानव होते का नाही होते? समजलं का? कारण मग भगवंत श्रीराम तर जनावर होता का जन्माला आला तर? नाही. भगवंत श्रीराम जनावर होता का जन्माला आला तर? ते बी ती एक मानवच होते ना? बरोबर. ते बी एक मानव होते का नव्हते? त्यामध्ये भगवंत विचारला म्हणजे संत नाही विचारला. संत तुकाराम महाराजांची आजही पूजा होतो. बरोबर. संत तुकडोजी महाराजांची पूजा होतो. संत गाडगे महाराजांची पूजा होतो. मग त्यालाही भगवंताचा दर्जा दिला आहे. त्यांनाही भगवंताचा दर्जा, त्यांचंही आज मंदिर बनलेलं आहे. समजलं का? गावोगावी खेडोपाडी पाहत नाही का तर संत तुकाराम महाराजांचं मंदिर दिसतात. छोटा असं मोठा असं संत गाडगे महाराजांचं मंदिर दिसतात. मग ते मानव नव्हते का? ते मानव नव्हते का? अच्छा पडू उतारा म्हणून घेऊन धमकी दाखवून राहिलास का? बापरे. याच कारणाला मग आमच्या दोघांची चांगली मस्त नाही म्हणत. समजलं का? ह्याच कारणाला झगडा होते. मग हे संध्याकाळी कोंबडा घेणार आहे. संध्याकाळी का तुझ्या कोंबडा तो सारा मरीचा कोंबडा. तुम्हाला सांगतो माझ्या माय बापा हो, दिवाळी पासून मला कोंबडे चालत आहे. याच्या कोंबड्याचा भुराई नाही भेटला अजून. भुराई नाही दिसून राहिला कोंबड्याचा. तर कोंबडा चालतो म्हणते. सारा मरीचा तो मोरकर कोंबडा खातो का? आता म्हणते फुटताना कोंबडा चालू का? फुटताना नाही. तुझ्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार आहे. समजलं का? तुझ्या जवळ जेवढं असं ना तेवढं माझं काही माझा मामा होईल सकत बाबा. जेवढं तुझा अधिकार आहे ना तेवढा माझा अधिकार आहे. समजलं का? खडक मला खडकनाथ तुम्हाला संध्याकाळी 4 मध्ये मला येतो. ठीक आहे, मी कोंबडा नाही खात. मी तो खडकनाथ कोंबडा नाही खात.
आपले बरे फिरत देशी पाहिजे गावठी गावठी समजा का गावठी कोंबडा पाहिजे असं. तो खडकनाथ कोंबडा तो कोण खाईल तो कारा मग चांगला गावठी कोंबडा पाहिजे लेग पीस पाहिजे समजलं का आणि सोनू का खाते कलेजीने चुनारू असं. समजलं का हा ते जास्त आवडीने खाते तो खडकनाथ भेटला तो खडकनाथ कोंबडा घरी पण बाहेर ठेव आपली सोनू खमसून घेतो का आज खमसून घेतो नाही विचार कर पुरुषील नाही बरं समजलं का पुरू नाही शकशील पुरुषील नाही काय वाटते तुले हा आता सोनू खमसून घे जोगात घाल धिंगाणा इथे या सूरज चहा धिंगाणा आता म्हणते आज मी बनून धावतो मी बी कोणती कमजोर बनून आलो नाही नाही समजा का मलाही माझं नका तुम्हाला रंग दाखवशील म्हणून आज मी बनून भरूनच आलो असं वाटतं का हे गमतून आले मग बनून भरून नाही म्हणून नाही. समज आता काय सांगते सूरज तुझ्या प्रश्नाचा समज तुला पटला नाही तुझ्या बुद्धीला पटला नाही नाही, नाही. मग नावा गावाचा शाहीर होता मग सांगायला पाहिजे होत्या जनतेला बाई ना समजलं का भगवंत कोणता होता कोणत्या गोट्याने तो मंदिर बांधलं होतं कोणत्या ठिकाणी मंदिर बांधलं होतं त्याचं नाव काय होतं त्या नदीचं का तो संपूर्ण सांगलं समजलं का अरे मग माझ्या जरी चुकलं होतं मग तू शाहीर आहेस ना तू स्वतः तुझं कवित्व आहे ना मग सांग या जनतेला तेव्हा तुझी शाहिरी आहे. समजलं का काय वाटते तुला नाही काय वाटते आणि मग मला म्हणायचं आहे काय सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शायरी सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शायरी दोनों शाहिरों का काम है दिखाना अपनी कलाकारी अरे रंगत से रंगत मिलाना दोनों शाहिरों का काम है रंगत से रंगत मिलाना दोनों शाहिरों का काम है ये जनता की तमन्ना पूरी नहीं हुई तो हमारी शाही बदनाम है हमारी शाही बदनाम है समजलं का आता माझं तू मी गाणं काय ते लक्ष ठेवलं काय का हॅलो ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न आणि त्या भीमाला जावई बुवा ब्राह्मण म्हणती मला जावई बुवा ब्राह्मण कन्येची करुणी अलगन ब्राह्मण कन्येची करुणी अलगन कविला इतिहास नवा अहो म्हणून सारे ब्राह्मण म्हणती आणि त्या भीमाला जावई बुवा सारे ब्राह्मण म्हणती मला जावई बुवा आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय ताल स्वर आवडे जनाला ताल स्वर आवडे जनाला आणि ढोलक तुमतुण्याचे ढोलक तुमतुण्याचे नाचे 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 आणि शोध लावूनही साज मिळाला अहो शोध लावूनही साज मिळाला आणि मनोरंजन जनाले
ना भिड जो आज भिडल्याशिवाय तर सोडणार नाही समजलं का भीड चांगली तुला वाटत असेल का भिडेल नाही म्हणून मी भिडामध्ये तर भिडीत नाही भिड हा? बिना याच्यासाठी झालो का मी बिना भिडल्यासाठी झालो का नाही, नाही. बिना भिडल्याशिवाय सोडणार नाही तुले आज समजला का मैं भी अपने तैयारी के साथ काय तिकडं तू भी आया होगा तो हम भी को कोई कच्ची गोली नहीं खेलते नहीं। समझ का हम भी आन से जीते हैं हाँ। हम भी आन से जीते हैं अरे वक्त आने पर तुम्हारे जैसे ज्ञानीवंतों को भी आजमा लेते हैं वक्त आने पर तुम्हारे जैसे ज्ञानीवंतों को भी आजमा लेते हैं समझ का वाटा तो सबका गाँव में खूब कोई तू कर समझ का तो कोंबडा ना फोंबडा कोटचा होता तो बोंबडा तो फोंबडा तिकडे 5 दिवस तो कोंबडा होता तुझं ऐका मला समोर म्हणायचं आहे अहो शोध लावून ही साज मिळाला